कुत्र्याच्या प्रामाणिकपणाच्या गोष्टी आपण नेहमी ऐकतोच, मात्र ही कथा आहे अशा एका कुत्र्याची ज्यानं 67 जणांचे प्राण वाचवलेत। हिमाचलच्या मंडीत पूर आणि भूस्खलनामध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। 5 महिन्यांचा हा रॉकी सध्या बातम्यांच्या हेडलाईन्सचा आणि चर्चेचा विषय झाला आहे। त्याचं कारणही तसंच आहे। 5 महिन्यांच्या या पिल्लानं एक दोघांचे नाहीत तर 67 जणांचे प्राण वाचवलेत। हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाथी गावातील हा कुत्रा सध्या चर्चेत आहे। हिमाचलमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या प्रकोपात सर्वाधिक फटका बसला तो मंडी जिल्ह्याला। 30 जूनला अतिवृष्टीमध्ये आणि भूस्खलनामध्ये मध्यरात्री या रॉकीनं अनेकांचे जीव वाचवले। सियाथी गावात 30 जूनच्या मध्यरात्री पूर आला आणि भूस्खलन झालं। पाऊस सुरू असताना तळमजऱ्यावर बांधलेल्या रॉकीनं जोरात भुंकायला सुरुवात केली। कुत्र्याच्या भुंकण्यानं दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कुत्र्याचा मालक जागा झाला। कुत्र्याला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी मालक ललित कुमार खाली उतरला। घराच्या चारही बाजूंनी पाणी आल्याचं आणि जमिनीला भेगा पडल्याचं लक्षात आलं। ललितनं त्याच्या घरातील सर्व सदस्यांना तातडीने आजोबांच्या घरी हलवलं। काही वेळानं महापुरात घर कोसळलं। रॉकीही वाहून गेला होता। 2 दिवसांनी 5 महिन्यांचा रॉकी मालकाला पुन्हा सापडला। लहानग्या रॉकीच्या भुंकण्यानं 67 जणांचे प्राण वाचले। 30 तारीख को रात को 12:30 बजे के बीच इतनी बारिश हो रही थी कि हद से ज्यादा। जो मैंने घर में अपना एक छोटा सा डॉग पाल के रखा था, इतनी जोर जोर से आवाजें निकाल रहा था। जैसे मेरी नींद खुली तो मैं जब घर से बाहर निकला तो घर के साथ में ही को जितना घर की लंबाई थी वहाँ पे एक लंबी लाइन चली जो कम से कम 2 फुट की थी। मैंने जल्दी से अपनी फैमिली को बाहर निकाला और उनको अपने दादा दादी के घर ले गया। आता रॉकीलाही ललित कुमारनं त्याच्या आजोबांच्या घरी आणलंय। या गावातील 27 घरं पुरामुळे भूस्खलनामुळे गाडली गेली। 38 गोशाळा उद्ध्वस्त झाल्या तर 11 घरांची पडझड झाली। मध्यरात्री आलेल्या पूरस्थितीमध्ये रॉकीच्या भुंकण्यानं जाग आल्यानं गावातील 67 जणांचे प्राण वाचलेत। आता रॉकीचं गावकऱ्यांकडून कौतुक होतंय। रॉकीच्या समय सूचकतेची चर्चा माध्यमात सुद्धा रंगली आहे। या संकटातून वाचलेले गावकरी आता जवळच्या त्रियंबला या गावातील नैनादेवी मंदिरात आश्रय घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।